बाजारात मिळणाऱ्या आंब्यापेक्षा शेतात झाडाला पिकलेला आंबा इतका गोड आणि सुगंधी का असतो? तो नैसर्गिक पद्धतीनं कसा पिकवला जातो? आंबा नैसर्गिक पद्धतीनं पिकवण्यासाठी काय केलं जातं मी सांगते, पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा. आंबा नैसर्गिक पद्धतीनं पिकवण्यासाठी सर्वात अधिक महत्त्वाचा आहे जैविक खताचा वापर. रासायनिक खतांऐवजी शेणखत, कंपोस्ट आणि नैसर्गिक कीड नियंत्रण पद्धती वापरली जाते. सेंद्रिय फळ पोषण. गुळपाणी, शेणाच्या नैसर्गिक खतांनी झाडांची पोषण मूल्य वाढवली जातात. योग्य सूर्यप्रकाश व पाणी व्यवस्थापन. झाडांना योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश आणि ठिबक सिंचनानं नियंत्रित पाणी पुरवलं जातं. हाताने फळांची काळजीपूर्वक निगा. आंबा तोडताना कोणतीही यांत्रिक प्रक्रिया न करता पारंपरिक पद्धतीनं झाडावरच नैसर्गिकरित्या पिकू दिला जातो. पण बाजारात आंबे इतक्या लवकर कसे पोहोचतात? तर त्याचं कारण काही ठिकाणी कार्बाइड सारखे घातक रसायन वापरलं जातं, जे आरोग्यासाठी हानिकारक असतं. तुम्हाला यंदा अस्सल कोकणातील नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेला आंबा हवा असेल तर तुम्ही हॅलो कृषीवरून ऑर्डर करू शकता. यासाठी shop.hellokrushi.com ला भेट द्या आणि घर बसल्या ऑर्डर करा. तुम्हाला आंबा आवडत असेल तर कमेंट करा आणि या व्हिडिओला शेअर करा त्या मित्रांसोबत जे आंब्यासाठी वेडे आहेत.